नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण कटोरी ब्लाऊजचा पुढील भाग कसा रेडी करायचा ते बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो. तर चला, आपल्याला आता कटोरीला अस्तर लावायचं आहे आणि तुम्ही बघू शकता कटोरीचे दोन्ही पार्ट मी अशा समोरासमोर ठेवलेले आहे मेन फॅब्रिकचे आणि अस्तर लावायला सुरुवात केलेली आहे. तर अस्तर जोडताना गोलाकार भागाकडून मी सुरुवात केलेली आहे आणि बघा असा हात ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या कटोरीच्या अस्तर जोडताना फुगा येणार नाही. तर बघा, काळजीपूर्वक आपण ह्या पद्धतीने जर हात ठेवला तर टाचणी पण लावायची गरज येत नाही. आणि जर आपल्याला फुगा येत असेल तर टाचणी तुम्ही लावून घ्या नक्कीच. टाचण्यांचाही खूप वापर छान होतो. तर बघा, आपल्याला दोन्ही कटोरीला अस्तर जोडून झालेले आहे. आता आपण साईड पार्टला अस्तर जोडून घेणार आहोत. कुठलाही अस्तर जोडताना अगोदर बघा असे दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवायचे. बघा, गोलाकार भाग दोन्ही मी समोरासमोर ठेवलेले आहे जेणेकरून गोलाकार भागाकडून आपल्याला कटोरी जोडायची आहे. त्यामुळे मी समोर ठेवून घेतलेले आहे, म्हणजे आपलं जे अस्तर आहे ना ते उलटपालट पण होत नाही. असे अगोदर मेन फॅब्रिकचा कपडा समोरासमोर ठेवायचा आणि त्यावरती अस्तर लावायचा. इथे तुम्ही बघू शकता, इथे टिप आहे माझी. प्रत्येक साईड पार्ट किंवा कटोरी म्हणा किंवा कुठल्याही ब्लाऊजचं अस्तर जोडताना तुम्ही असा हात ठेवायचा आणि मगच आपलं अस्तर जोडायचं आहे. तर बघा, मी दोन्ही पार्ट अगदी व्यवस्थित अस्तर लावून घेणार आहे. दोन्ही पार्टची शिलाई मारून घेते. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मैत्रिणींनो. बघा, हे जे अस्तर जोडून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी कापून घेत आहे. इथे मी थोडासा जास्त कपडा ठेवलेला आहे, ते मापानुसार असतं. जर माप मोठं असेल आणि मेन कपडा जर कमी असेल तर आपण साईडला कमी ठेवतो, आणि जर जास्त असेल म्हणजे माप छोटं असेल आणि कपडा जर मोठा असेल तर मी मोठाच ठेवते. कसंही केलं तरी चालेल. मोठ्या मापामध्ये काय होतं, बऱ्याच वेळा कपडा शिल्लक राहत नाही, गोटला किंवा नाही का असं जोड द्यावे लागतात. पण हे माप मोठं जरी असेल तरी पण ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो जास्त होता, त्यामुळे मी इतकं मार्जिन ठेवलेलं आहे. जर तुम्हाला कपडा जर कमी असेल ब्लाऊज पीसचा तर तुम्ही कमी मार्जिन ठेवू शकता. बघा, कटोरीलाही आपण मार्जिन एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घेत आहोत. साईड पार्टलाही आपण अस्तर एक्स्ट्राचं जो मार्जिन आहे तो व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. बघा, आता आपली योकपट्टी आहे. आता आपल्याला अगोदर योकपट्टी लावायची. बघा, मी दोन्ही योकपट्ट्या म्हणजे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवलेलं आहे आणि त्यावरती कटोरी ठेवलेली आहे. कटोरी नाही, आपली योकपट्टी ठेवलेली आहे. आपण खालच्या बाजूने अगोदर योकपट्टीला टिप देऊन घ्यायची आणि त्यानंतर योकपट्टी उलट करायची, म्हणजे जेणेकरून खालच्या बाजूने योकपट्टी येते. आणि खालून आपण जी टिप मारली होती त्यावरती दाबटीप द्यायची, म्हणजे फिनिशिंग ब्लाऊजला खूप छान येते. बऱ्याच मैत्रिणी काय करतात, खालच्या बाजूने ओपट ठेवतात आणि नंतर तिथे हात शिलाईची पट्टी लावतात, पण तिथं खूप जाड होतं, कारण की योकपट्टी आपली गोळा होऊन येते आपण ब्लाऊज घातल्यानंतर. पण या पद्धतीने जर केलं तर योकपट्टी अगदी व्यवस्थित बसते, जाड होत नाही जास्त. आपण अगदी फिनिशिंगमध्ये ब्लाऊज कसा शिवायचा हे बघत आहोत. तर या पद्धतीने नक्की तुम्ही ब्लाऊज शिवून बघा मैत्रिणींनो, खूप सुंदर फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला येते. आणि अस्तर जोडताना म्हणसाल तर इथे माझं सांगायचं राहिलं आहे, अस्तर जोडण्यासाठी मी 5 नंबरची टिप वापरते. आपली मशीनची जी मोठी टिप आहे ती टिप वापरते आणि आपल्या मशीनचा दाब आहे 1/2 इंच अंतराने, तिथे 1/2 इंचच अंतराने बरोबर मी पूर्ण ब्लाऊजला अस्तर जोडते. याच पद्धतीने आपण अस्तर जोडायचे, कारण की आपण नंतर ब्लाऊज शिवताना 2-2 टिप देत असतो. आता बघा, मी दोन्ही कटोऱ्या बघा कशा समोरासमोर टोकं ठेवलेले आहे आणि गोलाकार भाग दोन्ही बाजूनी मी फोल्ड केलेला आहे. जे 3 टोकं आहे ना, जर मध्यभागी कटोरी फोल्ड करायची
घ्यायची आहे आणि मधल्या टोकापासून 1.5 आणि हा 2.25 असा मी टक्स घेतलेला आहे. मोठी कटोरी आहे त्यामुळे मी 1.5 आणि 2.25चा टक्स घेतला आहे. छोट्या कटोरीला आपण टक्स छोटा घ्यावा लागतो आणि मोठ्या कटोरीला आपली कटोरीची उंची जास्त असल्यामुळे आपल्याला टक्स हा जास्त घेतलेला आहे. पण 1.5 खालच्या बाजूने सेम सगळ्यांसाठी 1.5 घ्यायचा आहे. फक्त कटोरीनुसार आपलं वरचं जे माप आहे ते बदलतं. तर तुम्ही बघू शकता मी दोन्ही कटोऱ्यांना मेन टक्स लावून घेतलेला आहे. बघा खूप छान आपली कटोरी आलेली आहे. दोन्ही कटोऱ्या समोरासमोर ठेवायच्या आहे. उलटपालट होऊ नये म्हणून या पद्धतीने आपण ठेवून बघायचे आहे गोलाकार भाग. आणि आता गोलाकार भागावरती कटोरी उलट बाजूने ठेवून आपण 1/2 इंचाच्या अंतराने आपण टीप देऊन घ्यायची आहे. आता मी डबल टीप देऊन घेत आहे. बघा कटिंग जर व्यवस्थित असेल तर आपली कटोरी अजिबात कमी जास्त होत नाही. तुम्ही बघू शकता किती गोलाकार मी टीप दिलेली आहे आणि अगदी व्यवस्थित. आपल्याला ज्या बाजूने हुक लूकची पट्टी लावायची आहे तिथून 1/2 इंच मी तिरकं कटोरीच्या टक्सकडे घेतलेलं आहे आणि कट करून घेतलेलं आहे, कारण की आपल्याला योकपट्टी जोडायची आहे. तर इथं मी योकपट्टी अस्तरच्या बाजूने जोडत आहे. आपण 2 पार्ट केलेले आहे, तुम्ही बघू शकता. खालच्या बाजूने जोडत आहे मी आता आणि जो कटोरीचा टक्स आहे तो पुढच्या बाजूने वळवायचा आहे, जेणेकरून कटोरी खूप व्यवस्थित उभी राहते. तुम्ही खालून बघू शकता मी दोन्ही भाग जो जोडलेला आहे तो पण पुढच्याच बाजूने ती टीप वळवलेली आहे आणि कटोरीचा जो टक्सचा जो आहे तोही पुढच्याच बाजूने वळवलेला आहे. अशी फोल्ड करून घ्यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि मी डबल टीप देऊन घेत आहे. प्रत्येक टीप ही डबल टीप द्यायची आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज उसवला जात नाही. बघा मी कसं योकपट्टीचं पॉकेट केलेलं आहे. आतल्या बाजूने सर्व आपली कटोरी आणि साईड पार्ट गोळा करून बरोबर रोल करून योकपट्टीमध्ये टाकलेलं आहे. बघा खूप छान फिनिशिंग येते आणि उलटपालट दोन्ही बाजू सेम दिसतात. बघा किती सुंदर आपला झालेला आहे एक पार्ट. आता आपण दुसरा पार्ट जोडून घेऊया. आता गोलाकार भागाकडूनच मी टीप देत आहे आणि थोडंफार 1/2 इंच जर मागे पुढे झालं तर जो भाग कमी पडत असेल तो भाग थोडासा खेचून लावायचा. पण कटोरीची कटिंग अगदी व्यवस्थित यावं याकरता आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भरपूर मी कटोरीचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही नक्की आपल्या चॅनलला भेट द्या आणि कटोरीची लहान असो वा मोठ्या कोणत्याही मापाची कटोरी कशी कटिंग करायची ते नक्की बघा व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. या पद्धतीने खूप फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येतात आणि अगदी व्यवस्थित. थोडाही भाग कमी जास्त होत नाही माझ्या पद्धतीने जर कटोरी काढली. आणि माझी कटोरी काढण्याची पद्धतही खूप सोपी आहे. यूट्यूबवरती कुठेच तुम्हाला या पद्धतीची कटोरीची कटिंग तुम्हाला दिसणार नाही. बरेच व्हिडिओ यूट्यूबवरती मी बघितले आहे, दोन्ही बाजूने कटोरी वाढवतात, पण माझा कटोरी काढण्याचा सूत्र असं आहे, मी एकच बाजूने कटोरी वाढवते आणि खूप सिंपल कुणाच्याही लक्षात येईल अशी माझी कटोरीची कटिंग आहे. तर नक्की आपले व्हिडिओ बघा मैत्रिणींनो. बघा मी दोन्ही पार्ट या पद्धतीने तयार करून घेत आहे. आता दोन्ही पार्ट आपले समोरासमोर ठेवायचे आणि व्यवस्थित आलेत का ते बघायचे. योकपट्टीचं अंतर आणि कटोरीचं अंतर अगदी सेम आलेलं आहे. याच पद्धतीने आपलं कटोरीचं आणि योकपट्टीचं अंतर आलं पाहिजे. तर बघा आता आपल्याला हुकलूकची पट्टी लावायची आहे, तर आपण आधी आईची पट्टी लावूयात. तर इथे मला अस्तरचा कपडा थोडासा कमी आलेला होता, त्यामुळे मी जोड देऊन घेत आहे. 2 ते 2.5 इंचची उंची रुंदी घ्यायची आहे आणि उंची आपल्या ब्लाऊज म्हणजे जो समोरचा पार्ट तयार झालेला आहे त्याला बघून घ्यायची, किती कमी जास्त, त्याच्यापेक्षा थोडीशी जास्तच घ्यायची, जेणेकरून आपल्याला नंतर कट करावी लागली तरी चालेल पण कमी पडणार नाही. तर बघा इथे मी मेन फॅब्रिक जे ब्लाऊजचं आहे आपल्याला हुक अडकवण्यासाठी जे आय करतो
त्याच्यासाठी आपण आळीची पट्टी तयार करून घेत आहोत. त्यालाही मी अस्तर जोडून घेते, जेणेकरून आपली हुक लावून लावून नाही का आळीची बाजू आहे ती खेचून खेचून फाटल्या जाते. पण असं डबल अस्तर लावून जर आळीची पट्टी केलेली असली तर अजिबात फाटत नाही. किती ब्लाऊज फाटेल पण आळी फाटल्या जात नाही. तर बघा या पद्धतीने मी पट्टी तयार करून घेतलेली आहे. आता आपण लावूया. आता तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या हाताला मी व्यवस्थित ठेवलेलं आहे ब्लाऊजचं पुढील भाग डाव्या बाजूचा, आणि खालच्या बाजूने आयपट्टी लावून घेत आहे. आयपट्टी लावताना अस्तरचा भाग खाली गेला पाहिजे आणि जो मेन फॅब्रिकचा भाग आहे तो वरती आला पाहिजे, आणि पाव इंचाच्या अंतराने ही टीप देऊन घ्यायची आहे. बघा डबल फोल्ड करायचे, जेणेकरून आपली आयची पट्टी जाड होईल. आणि सुरुवातीला पाव इंच दुमडून घ्यायचं आहे आणि नंतर मगच टीप द्यायला सुरुवात करायची, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित दिसेल. बघा तुम्ही बघू शकता आता कटोरीचा आपला एक पार्ट तयार झालेला आहे. आता आपल्याला हुकची पट्टी लावायची आहे. इथे हुकची पट्टी मी फक्त अस्तरच्याच कपड्यामध्ये तयार करून घेतलेली आहे. 2 इंच आणि लांबीला आपल्या ब्लाऊजच्या ह्याच्यानुसार. आता तुम्ही बघू शकता आता मेन फॅब्रिक म्हणजे उजव्या हाताला ही पट्टी आली पाहिजे, तर खालच्या बाजूनेच लावलेली आहे. फक्त आपला ब्लाऊजचा भाग उलटा केला होता आणि तिथे आपला ब्लाऊजचा भाग सुलट बाजूने होता. तर बघा डबल कपडा घेतलेला आहे मी, म्हणजे डबल फोल्ड करून घेतलेला आहे. आणि या पद्धतीने आपण पुन्हा डबल दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा दोन्ही बाजूने खूप छान आपली फिनिशिंग आपल्या समोरच्या भागाला आलेली आहे कटोरीच्या. या पद्धतीने दोन्ही भाग समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे आणि कोणता भाग कमी जास्त झालेला आहे का ते बघून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आपली कटोरीचे समोरील भाग आपला तयार झालेला आहे. पिन लावून मी तुम्हाला दाखवते. आपला गळा समोरचा किती सुंदर गोल आकार आलेला. आपला थोडासा भाग एक्स्ट्रा झालेला आहे तो मी कट करून घेत आहे. बघा किती छान आलेला आहे आपला गळा पण. तर आजचा व्हिडिओ पुढील पार्ट कसे जोडायचे, नक्की कसे तयार करायचा पुढील भाग यावरती होता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.